नमस्कार. विज्ञानयात्री दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री दत्तात्रय रामचंद्र कापरेकर हे एक जागतिक कीर्तीचे गणित तज्ज्ञ होते. प्रगत गणिताचे औपचारिक शिक्षण नसूनही संख्यावरचे अलोट प्रेम आणि चिकाटी या गुणामुळे त्यांनी आपले संशोधन एकट्याने सतत सुरू ठेवले. सन 1927 साली फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी सादर केलेल्या परिस्पर्शकाची उपपत्ती या शोध निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीचे सभासत्व मिळवणारे ते एकमेव माध्यमिक शिक्षक होते. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांच्या संशोधन कार्यातील संख्या म्हणजे कापरेकर स्थिरांक, डेब्लो संख्या, स्वयंभू संख्या, दत्तात्रय संख्या, मर्कट संख्या, हर्षद संख्या, विजय संख्या आणि पोलोनड्रोमिक संख्या. विज्ञानयात्री दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांनी शोधलेले 4 अंकी स्थिरांक म्हणजे 6174 ही संख्या होय. 4 अंकी कापरेकर स्थिरांक संपादनेसाठी येथे उदाहरणासाठी 5432 ही 4 अंकी संख्या निवडली आहे. ही अशी 4 अंकी संख्या आहे की ज्यात किमान 2 अंक वेगळे आहेत. गणितीय पहिल्या पायरीत या संख्येतील अंकांना चढत्या क्रमाने लावल्यामुळे 2345 संख्या मिळते. गणितीय दुसऱ्या पायरीत या संख्येतील अंकांना उतरत्या क्रमाने लावल्यामुळे 5432 ही संख्या मिळते. गणितीय तिसरी पायरी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे म्हणजे 5432 वजा 2345 बरोबर 3087. मिळालेल्या उत्तरासाठी म्हणजे 3087 या संख्येसाठी हीच प्रक्रिया पुन्हा करा म्हणजे 8730 वजा 378 बरोबर 8352. ही प्रक्रिया सतत करत राहिल्यास शेवटी 6174 हा अंक मिळतो. म्हणजे 8532 वजा 2358 बरोबर 6174. कोणतीही 4 अंकी संख्या ज्यात किमान 2 वेगळे अंक आहेत घेऊन त्यातील अंकाचे चढत्या आणि उतरत्या क्रमाने मांडणी करून मिळणाऱ्या संख्यांची वजाबाकी करत राहिल्यास 7 टप्प्यांच्या आत 6174 ही संख्या मिळते. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांनी शोधलेली 3 अंकी स्थिरांक म्हणजे 495 ही संख्या होय. 3 अंकी कापरेकर स्थिरांक संपादनेसाठी येथे उदाहरणासाठी 541 ही 3 अंकी संख्या निवडली आहे. ही अशी 3 अंकी संख्या आहे की ज्यात किमान 2 अंक वेगळे आहेत. गणितीय पहिल्या पायरीत या संख्येतील अंकांना चढत्या क्रमाने लावल्यामुळे 145 ही संख्या मिळते. गणितीय दुसऱ्या पायरीत या संख्येतील अंकांना उतरत्या क्रमाने लावल्यामुळे 541 ही संख्या मिळते. गणितीय तिसरी पायरी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे म्हणजे 541 वजा 145 बरोबर 396. मिळालेल्या उत्तरासाठी म्हणजे 396 या संख्येसाठी हीच प्रक्रिया पुन्हा केल्यास म्हणजे 963 वजा 369 बरोबर 594 ही संख्या मिळते. ही प्रक्रिया करत राहिल्यास म्हणजे 954 वजा 459 शेवटी 495 ही संख्या मिळेल. कोणतीही 3 अंकी संख्या ज्यात किमान 2 वेगळे अंक आहेत अशी ही संख्या घेऊन त्यातील अंकाचे चढत्या आणि उतरत्या क्रमाने मांडणी करून मिळणाऱ्या संख्यांची वजाबाकी करत राहिल्यास 7 टप्प्यांच्या आत 495 ही संख्या मिळते. आधीच्या स्लाइडमध्ये वर्णन केलेले अल्गोरिदम सामान्यतः सुरुवातीच्या मूल्यावर अवलंबून आहे. अनेक भिन्न स्थिरांक किंवा पुनरावृत्ती चक्रामध्ये समाप्त होऊ शकते. उदाहरणार्थ 2 अंकी संख्येसाठी शेवटी लूप प्रविष्ट करतात. कापरेकर्स कॉन्स्टंट इज द नंबर 6174. It is the unique result reached by repeatedly applying a simple process to any 4-digit number with at least 2 different digits. Arrange its digits to form the largest and smallest possible numbers. Then subtract the smaller from the larger. This routine always converges to 6174 in 7 or fewer steps. संख्येच्या वर्गाचे 2 हिस्से केले आणि त्या हिस्सांची बेरीज मूळ संख्या इतकीच आली तर त्या मूळ संख्येला कापरेकर संख्या म्हणतात. उदाहरणार्थ
45चा वर्ग बरोबर 2025 आणि 20 अधिक 25 बरोबर 45 म्हणजे मूळ संख्या येते. म्हणून 45 ही कापरेकर संख्या आहे. दुसरे उदाहरण म्हणजे 999चा वर्ग 99,08,001 आणि 998 अधिक 001 बरोबर 999 ही मूळ संख्या आहे. म्हणून 999 ही कापरेकर संख्या आहे. इतर कापरेकर संख्यांची यादी ही पहा: 1, 9, 45, 55, 99, 297, 703, 999, 2223, 2728, 4879, 4050 वगैरे 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 या सर्व कापरेकर संख्या आहेत. 13, 57, 1602, 4204 या संख्यांना दत्तात्रय संख्या म्हणतात, कारण या संख्यांच्या वर्गाचे 2 किंवा अधिक हिस्से केले तर त्यातील प्रत्येक हिस्सा हा पूर्ण वर्ग असतो. उदाहरणार्थ 169 ही संख्या म्हणजे 13चा वर्ग आहे. 169 या संख्येचे 2 भाग केल्यास 16 आणि 9 या संख्या मिळतात. 16 आणि 9 हे दोन्हीही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. सन 1923 मध्ये मुंबईत रोज डोंबिवलीपर्यंत लोकलचा प्रवास करत असताना कापरेकरांचे लक्ष वाटेत दिसणाऱ्या आगगाडीच्या डब्यांच्या नंबराकडे असे. या आकड्यांचा विचार करताना कापरेकरांना एका नवीनच प्रकारच्या संख्येचा शोध लागला. डोंबिवली स्टेशनच्या नावावरून कापरेकरांनी या संख्यांना डेंबलो संख्या असे नाव दिले. डेंबलो संख्या या संख्यांचे 3 हिस्स्यामध्ये विभागले गेले आहेत. प हा पहिला हिस्सा, श म्हणजे शेवटचा हिस्सा आणि मन म्हणजे मधला हिस्सा. प आणि श यांची बेरीज करून जो आकडा मिळतो, आकडा येईल तो न वेळा मन मध्ये असतो. उदाहरणार्थ 165 मध्ये 1 बरोबर 5 बरोबर 6 म्हणून 6 आकडा मध्ये आला आहे. 17,776 मध्ये 1, 6, 7 म्हणून 7 हा आकडा 3 वेळा मध्ये आलेला आहे. म्हणून 6, 7 या संख्या डेंबलो संख्या आहेत. ज्या संख्येतल्या अंकांच्या बेरजेने त्या संख्येला पूर्ण भाग जातो त्या संख्येला हर्षद संख्या म्हणावे असे कापरेकरांनी ठरवले. हर्षद संख्यांची ही यादी आहे पहा: 10, 12, 18, 20, 21, 24, 27, 30, 36, 40, 42, 45, 48, 50, 54, 60, 63, 70, 72 वगैरे वगैरे या संख्या हर्षद संख्या आहेत, कारण या संख्यांना अनुक्रमे 308 11ने, 247 13ने आणि 476 17ने निशेष भाग जातो. विज्ञानयात्री दत्तात्रय रामचंद्र कापरेकर हे जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांचा जन्म दिनांक 17 जानेवारी 1905 रोजी ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ठाणे येथे झाले. त्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी दाखल झाले. सन 1927 मध्ये त्यांना स्वतंत्र संशोधनासाठी दिला जाणारा रँगलर परांजपे गणित पुरस्कार मिळाला. सन 1929 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची गणित विषयातील BSc पदवी मिळवली. त्यानंतर कापरेकर देवळालीमध्ये शाळेत शिक्षकाचे काम करू लागले, ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत. मात्र प्रगत गणिताचे औपचारिक शिक्षण नसूनही संख्येवरचे अलोट प्रेम आणि चिकाटी या गुणामुळे त्यांनी आपले संशोधन एकट्याने सतत सुरू ठेवले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. सन 1927 साली फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी सादर केलेल्या परिस्पर्शकाची उपपत्ती या शोध निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीचे सभासद मिळवणारे ते एकमेव माध्यमिक शिक्षक होते. ते नाशिक जवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि सन 1962 मध्ये ते निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्याशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे. कापरेकरांचे काही संशोधन प्रख्यात अमेरिकन गणितज्ञ मार्टिन गार्डनर यांचे ख्यातनाम मासिक सायंटिफिक अमेरिकनमध्येही प्रकाशित झाले. सन 1985 साली पुणे येथील महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या 7व्या अधिवेशनात कापरेकर यांना रामानुजन मेमोरियल प्राइज देण्यात आले. तसेच त्यांना अंकमित्र या बहुमानाने गौरवण्यात आले. विज्ञानयात्री रामचंद्र कापरेकर हे प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ होते, ज्यांनी संख्याशास्त्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचा जन्म दिनांक
जानेवारी 1905 रोजी डहाणू महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण ठाण्यात पूर्ण केले आणि त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळवली. कापरेकर हे पेशाने शिक्षक होते. देवळाली येथील शाळेत त्यांनी गणिताचे अध्यापन केले. पण त्यांना आकड्याशी खेळायला आणि गणितातील नवीन कोडी सोडवायला खूप आवडायचे. त्यांनी स्वतःला गणितानंद असे नाव दिले होते. कापरेकर स्थिरांक हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध शोध. ज्या संख्येच्या वर्गाचे 2 भाग करून त्यांची बेरीज केली असता मूळ संख्या मिळते त्याला कापरेकर संख्या म्हणतात. ज्या संख्येला तिच्याच अंकाच्या बेरजेने पूर्ण भाग जातो तिला त्यांनी हर्षल संख्या असे नाव दिले. स्वयंभू संख्या म्हणजे अशा संख्या ज्या इतर कोणत्याही संख्येच्या आणि तिच्या अंकाच्या बेरजेतून तयार होत नाहीत. सुरुवातीला त्यांच्या कामाकडे भारतीय गणित तज्ज्ञांनी दुर्लक्ष केले होते, परंतु जेव्हा मार्टिन गार्नर यांनी सायंटिफिक अमेरिकनमध्ये त्यांच्याबद्दल लिहिले तेव्हा त्यांना जागतिक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी लावलेले शोध आजही जगभरातील गणितप्रेमीसाठी कुतूहलाचा विषय आहेत. विज्ञानयात्री आणि ज्येष्ठ गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचे नाशिक येथे दिनांक 4 जुलै 1986 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने गणितीय सैद्धांतिकता आणि गणिताची व्यावहारिकता यांचा सुवर्णमध्य साधणारा महाराष्ट्राचा आर्यभट्ट हरवला असे म्हणायला हरकत नाही. विज्ञानयात्री आणि ज्येष्ठ गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा हीच जीवननिष्ठा. धन्यवाद.